पालकांनो, ही घटना तुम्ही बघितलीच पाहिजे। या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली। असं या घटनेत काय घडलं ते पहा। तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत जात असेल तर ही घटना तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। शाळेत जाणाऱ्या एका मुलीच्या बाबतीत एक धक्कादायक प्रकार घडला। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या। आता शाळेत जाणाऱ्या एका मुलीच्या बाबतीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। सोशल मीडियावर या मुलीच्या घटनेचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे, ज्यामुळे सर्व पालकांची झोप उडाली आहे। लहान मुलं, शाळेत जाणारी मुलं किंवा मुली खूप निष्पाप असतात। ज्या वयामध्ये मुलांना जगाची माहिती नसते, खेळण्या बागडण्याच्या दिवसात त्यांच्या कोवळ्या वयात त्यांच्यासोबत असे काही प्रकार घडतात की ज्यामुळे आई वडिलांमध्ये एक मोठी चिंता निर्माण होते। मग असं या मुलीसोबत काय घडलं होतं की अक्षरशः सर्वत्र खळबळ उडाला, सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली। आता ही घटना घडली एका 8वीत शिकणाऱ्या मुलीसोबत। 8वीची मुलगी जिच्यासोबत हा प्रकार घडलेला आहे आणि या घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण राज्यातील पालकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे। वर पाहता ही घटना अगदी साधी वाटेल, पण ही घटना केवळ एका मुलीची किंवा कुटुंबाची नाही तर आपल्या संपूर्ण समाजाची समस्या आहे। विशेष पालकांसाठी एक मोठा इशारा आहे। लहानपणापासून मुलांना मोबाईल हवा असतो। अक्षरशः काही मुलं तर जेवायला सुद्धा मोबाईल मागत असतात आणि खूप रडतात आणि रडल्यानंतर पालक जे असतात त्यांना लगेच मोबाईल देतात। मग हे आजचं डिजिटल जे युग आहे ते खूप भयानक आहे असं तुम्हाला म्हणायला काही हरकत नाही, कारण की आजच्या डिजिटल युगामध्ये अशा बऱ्याचशा घटना घडत आहेत की तुम्हाला त्याची कल्पनाही नसेल। पालकांसाठी एक मोठा इशारा आहे। आजच्या डिजिटल युगात, सोशल मीडियाच्या काळात, बदलत्या जीवनशैलीच्या काळात तुमचं मुलाचं संगोपन करणं पालकांची जबाबदारी असते। तर पालकांच्या काही चुका होतात, नकळत काही चुका घडत असतात, थोडं दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे तुमच्या मुलामुलींचं कसं भविष्याचं वाटोळं होऊ शकतं याचा आरसा दाखवणारी ही घटना सध्या समोर आलेली आहे आणि या घटनाबाबत तुम्हाला ही माहिती पाहिजेच, कारण की अशी घटना तुमच्या मुलांसोबत घडू नये। राज्यातील पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची तातडीची सूचना आहे। मग नेमकं या 8वीच्या मुलीसोबत काय घडलं आणि मग ही संपूर्ण घटना जी आहे ती समोर आली। आता यामध्ये पालकांची झोप उडाली आहे। पालकांची नेमकं कोणती अशी चूक होती की त्यामुळे अशा घटना घडत असतात। तुमचं मूल जे आहे, मुली आहे, शाळेत कॉलेजला जात असतील तर तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे? तर चला मग जाणून घेऊया ही संपूर्ण घटना नक्की काय घडली। ही घटना आहे महाराष्ट्रातील छोट्याशा गावात घडलेली ही एक घटना आहे। 15 वर्षाची 8वीत शिकणारी मुलगी शाळेत अत्यंत हुशार होती। वेळोवेळी अभ्यास करायची, आई वडिलांचं म्हणणं ऐकायची, पण काही दिवसांपासून अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं होतं। अगदी चांगला अभ्यास करणारी मुलगी ती होती आणि अशी मुलगी जिच्या पोटात 2 महिन्यांपासूनच अचानक दुखायला लागलं होतं। सुरुवातीला अधूनमधून दुखायचं, पण हा पोटदुखीचा त्रास खूप वाढला होता। सुरुवातीला घरच्यांनीही दुर्लक्ष केलं। आता ज्या वेळेस ती आईला सांगायची त्यावेळेस आई म्हणायची की तू रात्री काहीतरी शिळं खाल्लं असेल। मग रात्री तू शिळी भाकरी खाल्ली होती का, किंवा काहीतरी तू वरच्या वर काहीतरी खाल्लं असेल, तू शाळेत काहीतरी खाल्लं असेल, कुरकुरे खाल्लं असेल, मग असं त्यांचं बोलणं चालायचं। पण त्यांना माहीत नव्हतं की त्या पोट दुखण्यामागे एक प्रचंड मोठा धक्कादायक जे कारण होतं ते उघडकीस येणार होतं, ज्याची आईवडिलांना कल्पना नव्हती। त्यांनी त्यावेळेस तिच्याकडे दुर्लक्ष केलं। ते पोटात काहीतरी खाल्लं म्हणून दुखायचं म्हणून टाळायचे, पण एक दिवस अचानक हा त्रास खूप वाढला। पोट दुखवू लागलं, खूपच दुखायला लागलं म्हणून आईला काळजी वाटू लागली। आईवडिलांची परिस्थिती तिची खूप गरिबीची होती। मग जेमतेम होते, त्यांची परिस्थिती जेमतेम होती। आईवडील मोलमजुरी करून जगत होते, त्यामुळे दवाखान्यात येण्यासाठी त्यांच्याकडे पैसे सुद्धा पुरेसे नसायचे आणि वेळेवर उपलब्ध ते पैसे नसायचे। एके दिवशी आईनं तिला सगळं काम सोडून एका खाजगी दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला होता। मुलीला दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली आणि डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यानंतर डॉक्टरांनी ते भयानक सत्य सांगितलं। त्यावेळेस आईच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकली आणि सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली। डॉक्टरांनी सगळ्यात आधी रिपोर्ट जो होता तो रिपोर्ट आईच्या मुलीला दाखवला होता, तिच्या आईला दाखवला। त्या रिपोर्टमध्ये काय आहे ते समजावून सांगितलं। आईचा चेहरा धक्क्याने पार पडला होता, डोळ्यातून पाणी येत होतं की गोंधळल्यासारखी स्तब्ध झाली होती। मग डॉक्टरांनी नेमकं असं काय सांगितलं की ज्यामुळे आईच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण जे आहे बाहेर आलं।
आता पुढे जे झालं, आता त्याच्यामध्ये डॉक्टरांनी काय सांगितलं होतं याची पोलीस तपास देखील झाला होता. पोलिसांची मदत घेतली. मुलीसोबत काय प्रकार घडला होता, तो प्रकार घडवणारा कोण होता याचा तपास पुढे आल्यानंतर आणखीनच खळबळजनक ही संपूर्ण घटना जी होती ती महाराष्ट्रभर पसरली होती. खरं तर तिच्या आईने केलेलं दुर्लक्ष आणि दवाखान्यात नेल्यानंतर तिचा पाहिलेला रिपोर्ट यामध्ये काय कनेक्शन आहे, नेमकं चूक कोणाची होती, आईची होती की मुलीची होती, काय विषय होता. खरं तर प्रत्येक पालकाचे डोळे उघडणारा हा व्हिडिओ आहे. डॉक्टर म्हणाले की तुमची मुलगी प्रिया जी आहे तिच्या आईला उद्देशून ते बोलत होते. तुमची प्रिया गर्भवती आहे. आता पहा, 15 वर्षाची जी मुलगी जी फक्त 8वीमध्ये शिकत आहे ती 4 महिन्यांची गर्भवती आहे. एका क्षणासाठी आईला विश्वासच बसेना. डॉक्टरांना पुन्हा तपासणी करण्याची विनंती केली. तपासणी झाली पण रिपोर्ट तेच सांगत होते. पुन्हा तपासणी केली, पुन्हा रिपोर्ट देत होते 15व्या वर्षी 8वीत शिकणारी मुलगी गर्भवती होती. आईसाठी आता डोंगर कोसळल्यासारखं होतं. सगळ्यात आधी आईने रागारागात मुलीच्या 2-3 कानशिलात लगावल्या आणि त्यानंतर राग शांत झाल्यावर आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारायला सुरुवात केली. मुलीने सर्व पहिल्या प्रकरणापासून म्हणजे पहिल्या दिवसापासून सांगितलं, पण ते अत्यंत धक्कादायक होतं. शेवटी आईने मुलीला घरी आणलं आणि घरी आणून ते सर्व काही विचारलं. सांगितलं की हे कसं घडलं. आईने मुलीला घरी आणून विचारलं तेव्हा समोर आली ती गोष्ट. प्रत्येक पालकासाठी एक मोठा धडा. या प्रिया रोज शाळेत जाण्यापूर्वी तिच्या तिच्या वर्गमैत्रिणीच्या घरी जायची आणि ती एक मैत्रीण होती जी त्यांच्याच गावात राहत होती. ती दरवेळेस प्रियाला तिच्या घरी घ्यायला जायची आणि ज्या घरातून त्या दोघी मैत्रिणी शाळेत जायच्या त्यांची मैत्री अगदी घट्ट होती. पण या मैत्रिणीचा एक लहान भाऊ होता. मग तर प्रकरणाला अजूनच एक वेगळं वळण लागलं. आता मैत्रिणीचा भाऊ म्हणून नक्कीच त्यांच्यामध्ये एक मैत्री तयार झाली होती. मैत्रिणीचा भाऊ जो होता तो वयाने लहान असल्यामुळे कोवळ्या वयातच त्याच्यामध्ये आकर्षण निर्माण झालं. मैत्रीचं रूपांतर नंतर प्रेमात झालं. प्रियाची मैत्रीण जी होती, मैत्रिणीचे आई वडील देखील दोघे शेतमजूर होते. ते बऱ्याच वेळा शेतात काम करण्यासाठी जायचे, मजुरीला जायचे. त्यामुळे प्रिया ज्यावेळेस घरी जायची तेव्हा तिची मैत्रीण ही कधीकधी ती शेतामध्ये गेलेली असायची. त्यामुळे तिचा भाऊ घरामध्ये एकटाच असायचा. मग कुणी मोठं नसायचं. मग हे पाहून प्रिया आणि तो मुलगा भेटायचे. कधी प्रिया त्याच्या घरी जायची तर कधी तो प्रियाच्या घरी जायचा. शाळेत पुस्तकं घेण्याच्या बहाण्याने त्या कारणाने त्यांना एकांत क्षण मिळायचा आणि त्यांनी या क्षणाचा गैरफायदा घेतला. आणि त्यानंतर जेव्हा मैत्रिणीचे आईवडील शेतात गेले असताना घरात कुणी नव्हते त्याच वेळेस त्यांचा संबंध प्रस्थापित झाला. त्यानंतर असा प्रकार वारंवार घडला जेव्हा घरात मोठी माणसं नसायची. त्यांना एकांत मिळायचा आणि याच संबंधातून प्रिया जी होती ती गर्भवती राहिली होती. पोटात दुखायला लागल्यानंतर प्रियाने दुर्लक्ष केलं होतं, कारण तिला भीती वाटत होती की वेदना वाढल्याने आईला डॉक्टरांकडे जावं लागेल. आणि दवाखान्यातून घरी आल्यानंतर आईने रागानं प्रियाला विचारलं. सुरुवातीला ती काहीच बोलायला तयार नव्हती, पण कुटुंबातील इतर सदस्यांनी, नातेवाईकांनी तिला प्रेमात घेऊन विश्वासात घेऊन विचारल्यावर तिला धीर दिल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. तिने त्या 7वीत शिकणाऱ्या मुलाचं नाव सांगितलं. त्या मुलाला नातेवाईकांनी सर्वात आधी घरी बोलवलं. त्या मुलाला विचारलं की हे खरं आहे का. मुलगी सांगते ते खरं आहे का. तर त्या मुलाने देखील कबुली दिली. मुलगा असा म्हणाला की आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही एकमेकांसोबत लग्न देखील करणार आहोत, असंही त्या मुलाने कबुली दिली. आणि हे ऐकून तिथं उपलब्ध असणारे नातेवाईक आणि मुलीच्या आईवडिलांना देखील मोठा धक्का बसला. त्यांच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकली, कारण की या एवढ्याशा वयामध्ये ह्या असल्या गोष्टी मुलं करत आहेत, लग्नाच्या गप्पा मारत आहेत. हे ऐकून कुटुंबाला सुद्धा एक मोठा धक्का बसला, आश्चर्य व्यक्त झालं. मग त्या ठिकाणी तात्काळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून कारवाई केली आणि अल्पवयीन त्या मुलावर जो आहे तो बलात्कार केल्याप्रकरणी त्या मुलाला बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं. तर ही संपूर्ण घटना जी आहे ती अशी घडलेली आहे. आजकालचं जे सोशल मीडियाचं डिजिटल युग आहे त्यामुळेच मुलं बिघडत आहेत, अशाच प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत. या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत तुम्ही तुमच्या मुलांची जरूर काळजी घ्या. नमस्कार.